नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर अण्णा वैद्य, मराठी विभाग, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किरणनगर अमरावती, BA भाग 3 सत्र 6 मृदुगंध भाग 3 अंतर्गत आपण ललित गद्य सुरू केलेलं आहे. मागील काही तासापासून आपण ललित विभागाला सुरुवात केली आहे. मागच्या तासामध्ये आपण मरणाहून आपेश ओकटे हा बखरीचा संदर्भ असलेला उतारा बघत आहो. आणि मागच्या तासाला आपण दत्ताजी शिंदे या लढवय्या शूर मराठा सरदाराची जी लढाई आहे त्याचा जो पराक्रम आहे, या पराक्रमाला कशा पद्धतीनं भाऊसाहेबांच्या बखरेतून शब्दाच्या संदर्भात कशा पद्धतीनं कौशल्य दाखवून हुबेहूब युद्धाचं वर्णन बखरकारांनी कसं करून ठेवलेलं आहे. दत्ताजी शिंदे या मुत्सद्दी पराक्रमी वीराची कथा, त्याचा लढाऊ बाणा, ह्या सगळ्यांचे संदर्भ आपल्याला बखरीतून कळतात. आणि ही बखर खूप पॉप्युलर अशी बखर आहे, लोकप्रिय अशी बखर आहे. आणि अत्यंत वाक्प्रचार म्हणी यांचा संदर्भ घेऊन भाऊसाहेबांनी ती खुलवत नेलेली. आपण पाहिलं मागच्या तासाला की यमुनेच्या काठावर झालेल्या तुंबड अशा युद्धामध्ये गिलजी म्हणजेच मुस्लिम आणि मराठे यांचं जे यमुनेच्या काठावर जो काही तिथचा जो संघर्ष झाला, या संघर्षामध्ये मराठी प्रांतातल्या मुलखातल्या या घोडेस्वार असलेल्या लोकांनी, सरदारांनी आपली सत्ता लोटत 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 उत्तरेपर्यंत पोचवली होती. आणि आपला प्रांत कुठे, आपण कुठे, आणि अत्यंत तुटपुंज सरदारांसह दिल्लीपर्यंत धडक देणाऱ्या या मराठ्यांच्या सत्तातल्या मुत्सद्दी असं म्हणूया की पराक्रमी वीरांच्या कथा अशा पद्धतीनं बखरीतून शब्दबद्ध झालेल्या आहे. ज्या दत्ताजी शिंदेंची लढाई ज्या गिलजांसोबत होत आहे, ते गिलजे म्हणजे 40,000 फौजांनी पूर्ण वेढा देणारे हे गिलजे यमुनेच्या काठावर आहेत. आणि तुकड्यांच्या माध्यमातून दत्ताजी शिंदे लढत आहेत. तिकडे गोविंदपंत बुंदेले ते सुद्धा एका तुकडेत लढत होते आणि लढता लढता त्यांना मरण आलं. मालोजी शिंदे निघालेच होते इकडे यायला, पण त्यांचंही मुंडकी कापून नेली. म्हणजे दत्ताजी शिंदेच्या पराक्रमी अशा दोन साथीदारांच्या काही तुकड्या संपुष्टात आल्या. आता दत्ताजी शिंदे आहे आणि सोबत त्यांच्या जनकोजी शिंदे आहे. जनकोजी आणि दत्ताजी जबरदस्त पद्धतीनं लढत होते. आणि दत्ताजी शिंदेच्या बाजूने उजवीकडे जनकोजी शिंदे आहे, इकडून दत्ताजी शिंदे आहे, असं ती चित्र चालू आहे. आपण पान क्रमांक 86पर्यंत पोचलो होतो. साधारणतः खालच्या बाजूने 8व्या-10व्या ओळीपर्यंत आपण उतारत पोचलो. दिल्लीच्या बाजूने उजवीकडे 25 खासे व आपण होते. गिलजांमध्ये या सर्व दत्ताजी शिंदेंच्या सोबत जे 25 अत्यंत जबरदस्त असते मराठा सरदार होते. या मराठा सरदारांच्या संदर्भात गिलजांना सगळं माहीत होतं की हे एक एक सरदार म्हणजे हा 100 माणसाचा बरोबरीचा माणूस आहे. आणि मग त्याची दहशत होती, मराठा सरदारांची दहशत तिकडे गिलजांच्या सैन्यांवर होती. परंतु त्यांची फौज संख्येनं खूप मोठी होती, फौज त्यांची भारी होती. हिंमत धरून बेशालक अंगावर कोणी येत ना. एकाएकी काही दत्ताजी शिंदेच्या तुकडीपर्यंत फार काही कोणी असं हल्ला करून आलं नाही. पण गडबड अशी झाली, परस्पर झोटधरणी होतच होती, हत्तीवरील घटका वाजत होती. 8 घटका पूर्ण झाल्या, 24 तास चालू झालं युद्ध. परंतु अशी एकाएकी काही हल्ला कोणी केला नाही. त्यात अडचण म्हणजे 500 मनुष्य ठार. जे दत्ताजी शिंदेंसोबत जे 5-6 मराठा सैनिक होते, शूरवीर असे लढवय्ये पराक्रमी योद्धे होते, यातले सर्व मारले गेले. बहुतेक तैसे घोडेही पडली, सगळ्यांचे घोडे रक्ताचा चिखल झाला सगळीकडे आणि मारल्या गेली. केवळ शेणसडा उरला होता. वर्णन करताना बखरकार शेणाचा सडा ज्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये टाकला जातो तसा रक्तांचा सडा होता. ते समय म्हणजे त्यावेळी जवळ तानाजी खराडी म्हणून एक सरदार आला. आता लढाई चालू आहे, दत्ताजी लढत आहेत, सगळे सैन्य संपलेलं आहे, एकटे दत्ताजी शिल्लक आहे, 4-5 सरदार शिल्लक आहे. एक अत्यंत चांगला सिनियर व्यक्ती या मराठ्यांच्या सरदारमधला, त्याचं नाव आहे तानाजी खराडे. हा तानाजी खराडे दत्ताजीजवळ येतो आणि
तत्कालीन परिस्थितीमध्ये काय निर्णय घेतला पाहिजे असं दत्ताजीला सांगतो. तो म्हणतो की पाटील बाबा, दुराणीची फौज झाडून उतरली आहे. जी गिलजांचं वर्णन येते आहे, ज्या मुसलमानी सैन्यांचं वर्णन येत आहे, त्यांचं नाव आहे दुराणी. हा दुराणी तिकडून प्रचंड वेगाने आणि जबरदस्त सैन्यांचा लोंढा घेऊन येतो आहे म्हणते. तर अशा वेळेस आणि आपलं तर बघितलंच आहे आपण, आता मॅक्झिमम आपण सगळे जास्तीत जास्त संपत आलेलो आहे. पाटील बाबा, दुराणीची फौज झाडून उतरली आहे. गोविंद पंत बुंदेले जे येणार होते आपल्या सोबत, ते तिकडेच त्यांचा खतमा झाला. तसेच मालोजी शिंदे यांचा ठाव ठिकाणा नाही म्हणते, काय झालं काही नाही. हे दोनही आपले सोबती येणार होते, ते आले नाही आत्तापर्यंत, या क्षणापर्यंत. आणि आपलं जे निशाण आहे मराठांचं भगवा ध्वज, हे आता उघडं पडलेलं आहे. अर्थातच आपली आता पराभव होणार आहे. आबरू जाण्याचा हा प्रसंग आहे. निशाण काढता उत्तम आहे. आता एकच होऊ शकते, आपलं हे झेंडा, आपला हा लढवय्या असा पराक्रमी भगवा ध्वज आपण आता मागे घेऊन रवाना होऊ. हेच येथून आता अशा परिस्थितीत अडचण आहे म्हणते की एवढे मोठं सैन्य आहे, निश्चित आपला पराभव ठरलेला आहे. आपले 2 साथीदार गेलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये पळून जाणे हाच एक मार्ग आपल्या समोर दिसतोय, असं तो जेव्हा म्हणतो तानाजी खराडे. असं म्हणतात दत्ताजी यांनी त्याला उत्तर काय दिलं बा. पराक्रमी व्यक्ती कशा पद्धतीनं वीरमरण पत्करायला तयार असतो, परंतु पळून जाण्यासाठी तो मान्य होत नाही. दत्ताजी शिंदे तानाजी खराडेला म्हणतात, आप मेला जग बुडाले. अरे आपण आहो तर सगळं जग आहे ना, आपणच नाही तर काही जग नाही आहे, मग कशाला इतरांचा विचार करायचा. आबरू जाते आणि वाचतो कोण. शेवटी आमच्या बाबतीत इतिहास काय लिहिल म्हणते की पडून आले. आप मेला जग बुडाले, आबरू जाते आणि वाचतो कोण. अजून निघायची काय बाकी राहिली आहे. सगळं संपलं म्हणते आपलं, दिसून राहिलं ना म्हणते मलाही. सगळे आपले साथीदार संपत राहत आलेले आहे आणि मुसलमानांची फौज भारी आहे, आपलाही खतमा होणार आहे, ठरलेला आहे, हे दिसून राहिलं म्हणते मला. पण अशा परिस्थितीमध्ये पळून जाऊन जिवंत राहण्यात काही अर्थ आहे का म्हणते. सफेजंगी होऊन गेली, आता निशाण काढाल तर फौज पडू लागेल. आता एकच होऊ शकते म्हणते, मी जर वापस निघालो तर सगळी आपली फौज मागे येईल, मग म्याही पळावे. निशाण जर पलटवलं, आपण रिटर्न जाण्याचं तयार ठेवलं, माघार घेतली, तर मग मी पळत जाऊ आणि आपले सगळे सरदार माझ्या मागे पळत येतील काय म्हणते. आणि मग देशात जाऊन म्हणते महाराष्ट्रात आपल्या मी देशी तोंड मग देशी तोंड मी दत्ताजीने काय म्हणून दाखवावे. महाराष्ट्रात पळून जाऊन मी काय पळून आलो म्हणून काय तिथं स्वतःचा डंका फिरू काय म्हणते. हे असं तो बोलते. उलट उत्तर देते तानाजी खराडेंना, हे पळून जायची वेळ नाही म्हणते. आणखी सांगतात ते. असे बोलल्यावर तानाजी खराडे मागे लगेच तानाजीनं आणखी एक उपाय सांगितला. तानाजी हुशार आहे, तानाजीनं अनेक लढाया लढल्या आहे. तानाजी खराडे हे तानाजी वेगळे. खराडे काय म्हणतात पुढे आणखी, दत्ताजींना चांगला सल्ला देतात ते वेगवेगळा. पूर्वीपासून म्हणते देव दैत्य दानव काय करीत आले आहे, त्यात आम्ही तर मृत्यू माणसाची लोक यावं म्हणते. देवानंच तर ह्या गोष्टी केल्या. आल्या वेळेस मान द्यावा, या समयी काळावर नजर देऊन निघावे. अरे देवादिकांच्या लढाया आपल्यासमोर उदाहरणार म्हणून पुराणांमध्ये आहे म्हणते. देवसुद्धा पळाले आहे म्हणते राक्षसांना भिवून. असं झालेलं आहे. आपण तर माणसं आहो, देवांनी सुद्धा पळपुटेपणा स्वीकारलेला अटीतटीच्या काळात. आपण माणसं आहो, त्यामुळे आपल्याला म्हणते इथून आता काळावर नजर ठेवून सिच्युएशन लक्षात घेऊन आपण काढता पाय घेतला पाहिजे. असं जेव्हा तानाजी खराडे म्हणते तेव्हा दत्ताजी त्याला काय म्हणतात. म्हणून बोलिल्यावर दत्ताजी शिंदे यांनी साफ सांगितले की हा खंदारचा पातशहा अब्दुल आली चालून आला आहे. या रानात ईश्वर मृत्यू आणला तरी उत्तम आहे. ठीक आहे म्हणते. हा जो दुराणी येतो आहे म्हणते तिकडून सैन्य घेऊन, पातशहा अब्दुल अली चालून आलेला आहे, मान्य आहे. त्यांचं सैन्य प्रचंड आहे, हेही मान्य आहे. आणि तो जर चालून आला आहे आणि आपण जर त्यांना भिडतो आहे तर पराक्रम हा तर लढवय्या मराठ्यांचा बाणा आहे, आपण लढलंच पाहिजे म्हणते. योगी संन्यासी तपस्वी नाना प्रकारचे देहदंडन करीतात म्हणते. आता उदाहरण देतात दत्ताजी शिंदे त्या तानाजीला की म्हणते योगी लोक, संन्यासी लोक, तपस्वी लोक नाना प्रकारचे स्वतःच्या देहाला दंडन करतात, सगळ्या वासना काबूत आणतात, नियंत्रित करतात, राग वगैरे. मग म्हणते आणि साधना करतात, मोक्षासाठी दुनियाभराचे प्रयत्न करतात की आपल्याला मुक्तता मिळाली पाहिजे. त्यात आम्ही क्षत्रिय आहो म्हणते. योगी महात्मे स्वतःच्या मुक्तीसाठी दुनियाभराचे प्रयत्न करतात म्हणते. आणि आपण तर क्षत्रिय आहो. आणि मग क्षत्रियांचा स्वधर्म काय, लढणे. आम्हा क्षत्रिय स्वधर्म हाच की रणात विन्मुख होऊ नये. योगी मंडळी मोक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, तो त्यांचा धर्म आहे.
क्षत्रियांचा धर्म आहे म्हणते रणातून वापस विनमुख होऊन वापस न येणे, रडता धरता मरणे, वीर मरण हे आपल्या क्षत्रियांचा तर धर्म आहे म्हणते. म्हणून सर्व साधने साधली तेही कर्मे ईश्वर दाटून ओढून आणली. सगळं आपण जे काही करतो आहे ते हेच प्रसंग आपल्यावर आलेला आहे. हा प्रसंग हा आपल्या मुक्तीचा प्रसंग आहे. आणि अशात कोणी अभाग्य असेल तोच विनमुख. आपले मुक्ती मिळण्याचं हे ठिकाण आहे. अशा वेळेस म्हणते इथून तोंड मागे फिरून वापस जाणे म्हणजे आलेली संधी गमावणे आहे. जे दत्ताजी शिंदे कशा पद्धतीनं स्वतःच्या कुलधर्मावर स्वधर्मावर प्रचंड त्यांचा विश्वास आहे. ज्या क्षत्रिय कुळात आपला जन्म झालेला आहे, ज्या मराठा समाजात आपला जन्म झालेला आहे, अशा या जन्माच्या सार्थकासाठीचा हा प्रसंग आहे. आपण लढलं पाहिजे. लढता लढता मरण आलं तरी चालेल. अशा पद्धतीनं दत्ताजीन त्या तानाजी खराडेला समजून सांगतात की ही अत्यंत चांगली संधी आहे. अशा संधीचा लाभ न घेणे म्हणजे विनमुख होऊन जाणे हे आमचं सोयीचं नाही आहे. रण सोडून निघाल्यास दोन्ही सहमुखावे. मग आपण जर इथून निघून गेलो म्हणते तर आपली मुक्तीचा प्रसंग होता, तिथं आपण मुकलो. इकडे नरक साधन, इकडे अपयश मरणाहून उकडे. एकीकडे वापस जर गेलो तर नरकात गेल्यासारखं होईल. आणि एकीकडे जेव्हा आपण तिकडे आपल्या महाराष्ट्रात परत जाऊ तेव्हा लोक आपल्याला काय म्हणेन, अपयश पदरी पचलं नाही. ते एवढं ओकटं असते. अपयश मरणाहून ओकटे म्हणजे काय, अपयश हे मरणापेक्षाही वाईट आहे. त्याच्यापेक्षा मरण आलेलं बरं. असे दत्ताजी शिंदेच्या मुखातले शब्द आहे जे या बकरीच्या शीर्षस्थानी आहे. यात मरताच उत्तम म्हणून गाडून उभे राहिले. बास आपल्याला ठरला मरणं हेच आपल्यासाठी आता आपलं पुढचं काम आहे. हे दिसून राहिलं त्यांना. डोळ्यासमोर मृत्यू आहे. हजारो सैन्यांचा लोंढा त्यांच्या अंगावर चालून येतो आहे. मरणारच आहेत ते. शूर मरण त्यांना येणार आहे. अशा ठिकाणी तानाजी खराडेचं दोन शब्द जे चांगले सांगितले त्यांनी ते जर ऐकले असते दत्ताजीनं तर कदाचित दत्ताजीची बखरीमध्ये अशा पद्धतीनं गौरव उद्गार त्याच्याबद्दल निघाले नसते. पण दत्ताजी मुळातच शूर होते. आपल्या लढवय्या अशा सरदारांच्या कर्तव्याला त्यांनी शेवटल्या क्षणापर्यंत जोपासलं. काय घडलं मग पुढे बखरकार लिहितात की तो इकडे जनकोजी शिंदे निशाणापाशी झोंबत होते. इकडे जनकोजी सोबत आहे आणि आता दत्ताजी सोबत आहे. दोघंच सरदार उरले. त्यांचे उजवे दंडास एकाएकी गोळी लागून दंड पडला. की जनकोजीच्या दंडाला गोळी लागली. हाड बाहेर आलं. एवढी जबरदस्त गोळी होती की हाताचं हाडच बाहेर आलं. आता हाच खरा म्हणजे शूर सरदारांचा महत्त्वाचा अवयव आहे, शस्त्र आहे. झाला ना मग दंड जर बाहेर पडला तर हात निकामी झाला. हात निकामी झाला म्हणजे मरण झालं एक प्रकारचं. जनकोजी यास कलम येऊन ते चक्कर आली आणि ते घोड्याखाली पडले. तो जवळ किस्मतगार उभा होता. तो धावत दत्ताजी शिंदे यांच्याकडे आला आणि घाबरेपणानं वर्तमान सांगितलं. त्यानं सांगितलं की आता जनकोजीचा सुद्धा हाताला गोळी लागलेली आहे. आता जनकोजी शिंदे सुद्धा मरणाच्या दारात आहे आणि आता फक्त दत्ताजी उरले आहेत. युद्ध तुंबळ सुरू आहे. बाबासाहेब तो सांगत आला गोळी लागून पडले गेले म्हणते आपले बाबासाहेब. गोळी लागून पडले. आता ते त्यांचा चेंदाच होणार. असे वर्तमान ऐकतात दत्ताजी शिंदे यांनी जवळ लोक उभे होते त्यास बोलले आणि आता दशवटला सरदार तोही संपला. आता फक्त दत्ताजी एकटे शिल्लक आहे. बाबा आम्हा सोडून गेले. आता आम्ही देशी तोंड दाखवायचे कारण नाही. रणात मृत्यू आला तरी उत्तम आहे, नाहीतर विष खाऊन प्राण द्यावा. अरे म्हणते आमचे बाबा जर आज गेले तर आता तर म्हणते माझं तोंड दाखवायला जागा नाही म्हणते. कोण कोण गेलाय, गोविंदपंत बुंदेले तिकडेच शहीद झाले. मालोजी शिंदे तिकडेच पता झाला शहीद झाले. ते जनकोजी शिंदे असे अत्यंत जबरदस्त साथीदार दत्ताजींचे गमावले गेलेले आहे. आणि आता फक्त दत्ताजी शिंदे एकटे उरलेले आहे. आता तर विष खाऊन मृत्यू हेच आमचं आता टार्गेट आहे म्हणते. असे बोलून दत्ताजी यांनी याच पुढे 10,000 कुतुबशहा व दुराणीचे लोक उभे होते. समोर 10,000 सैन्य आहे. 40,000 सैन्य वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी विभाजित केलेलं आणि 10,000 सैन्य आता दत्ताजीकडे चालून आलेलं आहे. त्याचवर हे 18 जण जे उरले होते फक्त आता दत्ताजीसोबतचे 18-17 जण आहे फक्त. त्याचवर 18 आसामींनी घोडी घातली. 10,000 सैन्य तिकडून आणि इकडे 18 घोडेस्वार मराठा. काय राहणार त्या 18मध्ये काय किंमत राहणार आहे. घोड्यांची तोंडे शिरताच तो 11 खासे ठार झाले. जात्या खाशांनी धाव घेतला. ज्या त्या निघावयात जागा नाही. तेथून माघार गोळीयाचे माऱ्यात निघाले. यशवंतराव जगदाळे थारोडकर ह्याच गोळी लागून ठार पडला. आपला एक एक सरदार आता गमावला गेलेला आहे. यशवंतराव जगदाळे थारोडकर गोळी लागून ठार झाले. त्याचा भाऊ पिराजी जगदाळे तिथंच मेला दुसरा. त्याने भावाची मुर्द्यासाठी बहुत प्रयत्न केले की आपल्या भावाला वाचवता आलं पाहिजे. मुर्दा काढावा म्हणून त्यांनी प्रयत्न केला
पाटील यांनी लालमणी घोड्याचे तोंड किंचित माघारी फिरवून मुर्धा ओळा मुर्धा म्हणून बोलतात तो एकाएकी काशाची दोरी तुटली तशी गोळी बगलेस बरगडीत लागून दत्ताजी खाली पडले. त्या यशवंतराव जगदाळेला निर्णय देताना दत्ताजींनी घोड्याचं तोंड फिरवलं आणि त्याचा मुर्दा ओढा त्याला बाजूनं काढा असं म्हणतानाच दत्ताजींच्या बगलीत जबरदस्त एक गोळी तिकून आली आणि झालं. मग दत्ताजी या शूर अशा लढवय्या सरदाराला गोळी लागली आहे आणि बगलेत गोळी लागली आहे. बरगडीच नाही बगलेत नाही बरगडीच लागून, बरगड्या म्हणजे छातीत, बगलीत छातीत दत्ताजीच्या गोळी लागली आणि बस तो शेवटला क्षण. दत्ताजी कोसळले म्हणते घोड्याखाली. नजीक नानाजी आणि राजाराम पोद्दार आणि राघोबा 3 जण सरदार जिवंत आहे अजून. नानाजी, राजाराम चोपदार आणि राघोबा पागणीस जवळ आले. त्यांनी इत्यर्थ केला की बहुत दिस यांचे अन्न भक्षले आणि पाहिजे तितके विलास ज्यांच्या जीवावर केले आता यास टाकून जावे म्हणून मरण बरे. ज्या सरदाराच्या दरबारातला आपण मीठ खाल्लेला आहे त्या सरदाराला अशा पद्धतीनं मरताना पाहून ते गहिवरले आणि आता सरदार मरत आहे गोळ्या लागून, तर आता आपण इनमिन 3 जण उरलो तर आता मरणच पत्करलेलं बरं. ते पळत जाऊ शकले असते, पळून गेले असते, ते तर वाचले सुद्धा असते, पण त्यांनी मरणाला स्वीकार केलं म्हणून घोड्यावरून उतरले. दत्ताजी घायाळ झाले होते, प्राणसुद्धा प्राण काही त्यांचा अजून गेला नव्हता, ते असे बोलत होते. घायाळ प्राण गेला नव्हता, घायाळ काढावा तरी त्यांचकडे फौजेची निकड बसवी. तिकडे या दत्ताजींना आता बाहेर न्यावं याच्यातून तर शक्य नव्हतं. घायाळ काढावयास पुरसत नाही. नजीब खान रोहिला त्याचा गुरु कुतुबशाह अंबारीत बसून आला म्हणते. हत्तीवर बसून एक मुसलमान तिकून आला, त्याचं नाव कुतुबशाह अंबारी. कुतुबशाह आला. त्यास राघोबा पागणीस जाऊन त्यांना रामराम वगैरे राजाराम चोपदार यांनी म्हणाला की कुतुबशाह याच पावतो जावे आणि दत्ताजी शिंदे घायाळ म्हणून सांगावे. राघोबा म्हणतात त्या राजारामला की तू ते आता कुतुबशहाला सांगून दे की दत्ताजी आता घायाळ झालेले आहे, तुम्ही काही एकाएकी आता हल्ला करू नका आणि यांना वाचवा, यांना मरू नका देऊ बा, म्हणजे मारू नका बा यांना, ते घायाळ झालेलं आहे. आणि कोणत्याही युद्धाचं कायचं, युद्ध म्हटल्यानंतर काही कोणाचे नियम कोणी पाळत नाही. घायाळ सरदारावर वार करायचा नसतो, पण तिथं काय आता शत्रू तो शत्रू. तुम्ही कुतुबशहाला जाऊन सांगा म्हणते. राघोबा म्हणते राजारामला की घायाळ झाले बा आमचे दत्ताजी, थोडंसं आम्हाला तेवढी सवलत द्या, तुम्ही यांचा बचाव करावा, नाहीतर अब्दुल आली दुराणी हरामी याची गाठ पडली तर आमची व पाटील यांची शिरे कापून नेतील. तो तिकडून जो येणारा आहे अब्दुल दुराणी, त्याला जर कळलं बा तर आमचे मुंडके कापून ते घेऊन जातील. आणि म्हणून मग आता तुम्ही थोडंसं आम्हाला सिक्युअर्ड करा, सुरक्षित करा, त्यापेक्षा त्याचकडे पाडाव सापडले तरी उत्तम. म्हणून राजाराम चोपदारास पाठवले. तो कुतुबशाहीचा अंबारी जवळ त्याला पाठवलं संदेश द्यायला, तर तोच आला तिकून इकडे, तो कुतुबशाह हत्तीवर बसून. त्यास राजाराम चोपदार याने मुजरा केला. रात्रंदिवस येणे जाणे होते, एकमेकांच्या ओळखी होत्या, त्यांच्या ओळख पूर्वीच होती. तेव्हा त्याने पुसले की राजाराम तुम इधर कहा म्हणून अविंदिशी भाषेत पुसले, एकदम तुच्छतेच्या भाषेत, अरे राजाराम तुम इधर का, अशा पद्धतीनं मुस्लिम शैलीमध्ये त्या राजारामला तो ओळखत होता. तुम्ही इधर का, त्यानेही खरे वर्तमान सांगितले, त्यानेही खरं सांगितलं की आमचे दत्ताजी शिंदे या तुकडीचे प्रमुख ते घायाळ झालेले आहे, साहेब पटेल घायल पडा आहे, या बचाव, आमचा थोडासा वाचवा म्हणते आम्हाला. असं म्हणताच कुतुबशाह बहुत आनंद झाला. इक्षुदंडातूनच शर्करा सापडते किंवा तूप गीच नवनीत सापडते तैसा अनायासे करून लाभ झाला आणि बोलू लागला. वल्ला आनंद झाला. पटेल का आहे दिखलाव म्हणून लगेच तो अंबारीत सुद्धा राजाराम याने जेथे दत्ताजी शिंदे घायाळ पडले होते तेथे आले. अंबारीतून उतरून जवळ आले. दत्ताजी शिंदे उताने पडले होते, तेथे कुतुबशाह याने जापसाल केला. उताने पडले होते, त्यांना बोलता येत होतं, आणि हा जो कोणी कुतुबशाह आहे तो दत्ताजीशी बोलतो. आता जापसाल म्हणजे सवाल जवाब केला, प्रश्नोत्तर. पटेल हमारे साथ तुम और लड़ेंगे, पटेल म्हणते तुम हमारे साथ और लढेंगे क्या, असं जेव्हा त्या कुतुबशहानं म्हटलं तेव्हा दत्ताजींनी मरता क्षणीसुद्धा पहा काय म्हटलं आहे. दत्ताजी सावध होते, त्यास पुरते उमजले होते की हे काही आता आपल्याला वाचवणार नाहीत. मग
व्यंग गोष्टी सांगणे हे विहित नव्हे म्हणून दम बांधून जापसाल त्यांनी केला. त्याला उत्तर दिलं अत्यंत कडक अशा स्वरात. मरताक्षणीचं दत्ताजीचे शब्द बघा, इंशाअल्लाह बचेंगे तो और भी लढेंगे. म्हणजे मी जर आता वाचलो तर आपलं लढाई ती ठरलीच आहे म्हणते. अशा पद्धतीनं मरताक्षणी जो माणूस आपल्या पराक्रमी अशा बाण्यावर कर्तृत्वावर ठाम आहे, बचेंगे तो और भी लढेंगे. हे बचेंगे तो और भी लढेंगे हे तर वाक्प्रचार झालं. मग पुढे हे दत्ताजीच्या तोंडातलं मरताक्षणीचं वाक्य आहे. असं त्यानं म्हटल्याबरोबर कुतुबशाह याने कमरेचा सुरा काढला, लाथेनं दत्ताजीला ठोकर मारली आणि दत्ताजीचा शिरच्छेद केला. आता हे जे वर्णन आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्या अंगावर काटे येते, शहारे येते, आपल्याला धक्का बसतो. कशा पद्धत पुरातन काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये लढाया व्हायच्या, माणसांची मारामारी व्हायची, कशा पद्धतीनं लढाईमध्ये एकमेकांचा शिरच्छेद केला जात होता. काय माणसं असायची ती, कशा पद्धतीनं लढाई असायची, ह्या सगळ्या गोष्टी बखरीतून आपल्याला कळतात. शिरच्छेद केला दत्ताजीचा. दत्ताजीचं धड वेगळं झालं. राघोबा पागे आणि राजाराम चोपदार यांनी बहुत ग्लानता, त्यांना खूप प्रचंड दुःख झालं. आपल्या सरदाराचं शिरच्छेद समोर होतं आहे, ते तिघंजणं विचारे जिवंत आहे. साहेब इनको बचाव करना, करोड रुपये पाहिजे तरी आम्ही देऊ तुम्हाला, किती पैसे पाहिजे, यांना मारू नका असं म्हटलं त्यांनी. म्हणून बोलले, परंतु त्यांना काही ऐकलं नाही. 8 घटिका दिवस आला होता, म्हणजे ती सकाळची वेळ आहे. कुतुबशाह याने शिर भाल्याला टोचून 6 दाजे वाजवीत जाते जाहले, वाजवत 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 त्याने ते शिर तिकडे नेलं. फते जाहली म्हणून नजीब खान याचकडे वर्तमान गेले व कुतुबशाही जाऊन तिथं पोचला. शिर त्यांनी काढून रुमालाला घातले. दत्ताजी शिंदेचं शिर कापून घेऊन गेले ते आणि वाजत गाजत घेऊन गेले. 3 सरदार शिल्लक राहिले. आणि ते अशा पद्धतीनं बखर तिथं संपते. दत्ताजी शिंदेच्या जबरदस्त अशा प्रचंड पराक्रमी बाण्याचं वर्णन, त्यांच्या लढाईचं शूरवीर असं वर्णन, आणि त्यांचा प्रचंड इच्छा आणि त्यांचं कर्तृत्वाला शेवटल्या क्षणापर्यंत कसे ते जोपासतात. मरण आलं तरी बेहत्तर, पण क्षत्रियांचा धर्म आहे म्हणते की पडून न जाणे. आणि लढाईत मरताक्षणी गोळी लागल्यावर तो म्हणतो की बचेंगे तो और भी लढेंगे. हे जे विधान आहे, हे जे आपण म्हणूया आत्मविश्वास आहे, आपल्या पेशाशी इमान शेवटल्या क्षणापर्यंत कसा टिकवून ठेवला ह्या लढवय्या शूर मराठ्यांनी, आणि म्हणूनच अटकेपर्यंत मराठ्यांची जी सत्ता पोहोचली, त्याचं कारणच हे होतं की असा एक एक सरदार जो 20-20 माणसाला, 40-40 माणसाला भारी होता, असा दत्ताजी शिंदेसारखा, आणि आणखी बऱ्याच जे जे 8-10 शहीद झाले इथं, गोविंदपंत बुंदेले असतील, मालोजी शिंदे असतील, जनकोजी शिंदे असतील, अशा अनेक पराक्रमी शूर लढवय्या मराठ्या सरदारांच्या या शक्तीमुळे मराठी अंमल हा पूर्ण भारतावर आणि दिल्लीपर्यंत, दिल्लीच्या पुढे जो गेला तो याच कारणासाठी गेला. आणि त्यांच्या त्या बखरकारांनी त्या सगळ्या वर्णनांना, त्या सगळ्या घडलेल्या घटनांना शब्दबद्ध करून ठेवले आणि आपल्यासमोर जिवंत असा इतिहास, एक लालित्य अशा शैलीतून, जबरदस्त भाषेचा वापर करत सुंदर अशा शैलीतून एखादं चित्र, एखादा कॅमेरा फिरवावा त्या पद्धतीनं वर्णन करणारे ह्या बखरकरांना आपण मानलं पाहिजे. भाषेचा उत्तम नमुना 17व्या शतकातला. म्हणून या भाऊसाहेबांच्या बखरीचा संदर्भ मराठीसाठी महत्त्वाचा संदर्भ आहे. अशा पद्धतीनं वैचारिक ललित गद्यामधला हा जो पहिला आहे, मरणाहून आपेश ओकटे, या अंतर्गत भाऊसाहेबांच्या या बखरीचा हा तुकडा, एक आपण म्हणूया ठोकळा, आपण मागच्या 2 तासापासून त्यातला विवेचन असा आशय समजून घेतलेला आहे. विद्यार्थ्यांनी अत्यंत बारकाईने हे सगळं वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे, आणि परीक्षेतनी त्यासाठी जे काही प्रश्न येतील त्याची उत्तरे त्या पद्धतीनं त्याची तयारी करायची आहे. आज या लेक्चरमध्ये उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो. आणि आपण सेमिस्टर 6 अंतर्गत दुसरा जो ललित पाठ आहे अरणी नावाचा, मारुती चितमपल्ली या लेखकाची ही कथा आहे अरणी, तुम्ही ती वाचून ठेवा म्हणजे आपल्याला ती सोपी जाईल. तर पुढच्या तासाला आपण मारुती चितमपल्ली यांची अरणी ही कथा सुरू करूया. नमस्कार.